श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, तुम्ही पोरके नाही आहात. साक्षात त्रैलोक्य ज्याच्या तालावर चालतो तो तुमचा पिता आहे. हा अभिमान, ही खुमारी आता तुमच्या चेहऱ्यावर दिसू द्या. येणाऱ्या काळात जेव्हा कधी तुम्हाला संकट येईल तेव्हा रडू नका. उलट त्या संकटांच्या डोळ्यात डोळे घालून सांगा की तुम्ही किती मोठे असला तरी माझा पाठीराखा तुमच्यापेक्षा मोठा आहे. हे धाडस, ही निधड्या छातीची हिंमत तुम्हाला स्वामींनी दिली आहे. तुम्ही आता सामान्य माणूस राहिला नाहीत. तुम्ही आता स्वामी पुत्र किंवा स्वामी कन्या झाला आहात. या नात्याचा सन्मान ठेवा. तुमच्या मनातील सर्व भीती, सर्व शंका आणि उरला सुरला अहंकार या क्षणी स्वामींच्या चरणी अर्पण करा. स्वतःला पूर्णपणे रिकामं करा आणि त्या रिकाम्या झालेल्या जागेत स्वामींच्या प्रेमाला भरून घ्या. जसा दिवा विझताना वातीला शेवटचा मोठा प्रकाश देऊन जातो, तसा हा संदेश संपताना तुम्हाला एक तेज देऊन जातं. हे तेज तुमच्या आयुष्यातील अंधार कायमचा मिटवून टाकेल. आता शांत व्हा, अगदी शांत. बाहेरचा गोंगाट विसरून जा. फक्त तुमच्या हृदयाची धडधड ऐका. त्या धडधडीत एकच नाद घुमतोय. त्या नादात एक रूप व्हा. तुमचा भूतकाळ स्वामींनी जाळून टाकला आहे. तुमचा भविष्यकाळ स्वामींनी सजवून ठेवला आहे आणि तुमचा वर्तमान काळ स्वामींनी सावरला आहे. तुम्ही मुक्त आहात. तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही पूर्ण आहात. या ब्रह्मांड नायकाच्या चरणी नतमस्तक होऊन हा वसा आणि वारसा पुढे नेण्याचा संकल्प करा. हा शेवट नाही, ही एक अनंत, अखंड आणि आनंददायी प्रवासाची सुरुवात आहे. आता आपण त्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलो आहोत, जिथे शब्द संपतात आणि साधना सुरू होते. ज्याप्रमाणे तनपुरेचा एकच स्वर वारंवार छेडला की त्यातून संगीत निर्माण होतं, तसंच स्वामींच्या नामाचा मंत्र वारंवार ऐकल्याने तुमच्या नशिबाचे संगीत बदलतं. हा केवळ जप नाही, तर त्या ब्रह्मांडाच्या मारलेल्या एक प्रेमळ हाक आहे. शास्त्र सांगतं की जेव्हा आपण मंत्र ऐकतो तेव्हा आपल्या आसपासच्या लहरी शुद्ध होतात. तुमच्या घरात, तुमच्या शरीरात आणि तुमच्या मनाच्या कोपऱ्यात दडलेली नकारात्मकता या मंत्राच्या आवाजाने नाहीशी होते. हा मंत्र तुमच्या अंतरात्म्याला जागा करण्याची एक चावी आहे. डोळे अलगद मिटून घ्या. कल्पना करा की तुम्ही स्वतः अक्कलकोटला त्या वटवृक्षाखाली स्वामींच्या चरणाशी बसला आहात. समोर स्वामींची ती तेजस्वी मूर्ती आहे आणि तुम्ही त्यांच्याकडे पाहत अनेक प्रश्नांची उत्तरे विचारत आहात आणि स्वामी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे एकच उत्तर देत आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. चांगल्या मार्गावर प्रामाणिकपणे चालत राहा. तुझ्या वाट्याला असलेले तुला नक्कीच मिळणार आहे. डोक्यावर भार हलका कर आणि तू कर्म चांगलं करणं हे तुझं काम आहे. कर्मावर तू सर्व लक्ष केंद्रित केलं तर तुझा भविष्यकाळ उज्ज्वल आहे, याची गॅरंटी आम्ही तुला देतो. तुझ्या जीवनात अशक्य ते शक्य करून दाखवणारच आणि म्हणूनच तुझ्या जीवनात आम्ही प्रवेश केला आहे. हम गया नहीं, जिंदा है. आम्ही तुला ते सर्व काही देऊ ज्याचा तू हकदार आहेस. मग ती एखादी नोकरी असो, किंवा मग आजारपणातून सुटका, किंवा मग डोक्यावर झालेला कर्जाचा डोंगर, किंवा मुलांच्या किंवा मुलीच्या विवाहासंबंधीचे न ठरणे वगैरे समस्या. काही का असेना, पण हा अक्कलकोटचा राजा तुला सर्वातून बाहेर काढेल. तुला धनधान्यांनी संपन्न करेल आणि विजयाच्या उच्च शिखरावर घेऊन जाईल. आणि म्हणूनच मंडळी, स्वामींच्या या मंत्राकडे, अक्कलकोटच्या त्या राजाच्या या पवित्र मंत्राकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही जर हा मंत्र संपूर्ण ऐकला तर तुम्हाला तुमच्या नशिबात आहे ते मिळेलच, परंतु स्वामींच्या कृपेने त्याच्या दुप्पट मिळेल. तर म्हणूनच हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका. अर्धवट ऐकण्याचे पाप तुम्ही करू नका. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर. माझी ही इच्छा पूर्ण कर. माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच.
बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम श्री अधिष्ठानाय